Friends, welcome in our own teacher channel. वर्ग 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 पाठ 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. पाठातील प्रश्नोत्तरांना सुरुवात करण्यापूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला टच करा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास जरूर मिळेल. सजीवातील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया कोणत्या आहेत? सजीवात श्वसन, रक्ताभिसरण, पोषण, उत्सर्जन, प्रतिसाद आणि संवेदन अशा महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया आहेत. शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी कोणकोणत्या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत? शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी अन्न घटकांचे ऑक्सिडीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी श्वसन आणि रक्ताभिसरण ह्या जीवन प्रक्रियांची आवश्यकता आहे. पेशी विभाजनाचे प्रमुख प्रकार कोणते आहेत? त्यामध्ये काय फरक आहे? पेशी विभाजनाचे 2 प्रमुख प्रकार आहेत, सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन. सूत्री विभाजन प्रकारात गुणसूत्रांची संख्या बदलत नाही, तर अर्धसूत्री विभाजनात गुणसूत्रांची संख्या निम्मी होते. पेशी विभाजनात गुणसूत्रे कोणती भूमिका बजावतात? पेशी विभाजनात गुणसूत्रे आनुवंशिक गुणधर्म पुढच्या पिढीत नेण्याची भूमिका बजावतात. प्रजाती टिकून राहणे म्हणजे काय? प्रजाती टिकून राहणे म्हणजे त्या प्रजातीने प्रजनन करून स्वतःसारखी संतती निर्माण करणे, जेणेकरून त्या प्रजातीचे स्वतःचे अस्तित्व टिकून राहील. एकाच सजीवापासून तयार झालेला त्याच प्रजातीचा दुसरा सजीव हा जनुकीय दृष्ट्या तंतोतंत पहिल्या सजीवासारखाच असतो का? प्रत्येक पेशी विभाजनाच्या वेळी समजातीय गुणसूत्रांमध्ये पारगती प्रक्रिया होते, त्यामुळे जनुकांचा पुन्हा संयोग होतो. या कारणाने निर्माण होणारा सजीव हा वेगळा असतो, पण अलैंगिक प्रजननाने निर्माण होणारा सजीव मात्र जनकाप्रमाणे तंतोतंत साम्य दाखवतो. एकाच प्रजातीच्या 2 सजीवांमध्ये तंतोतंत साम्य असणे किंवा नसणे हे कशावर अवलंबून असते? प्रजनन लैंगिक प्रकारचे आहे की अलैंगिक आहे? गुणसूत्रांमध्ये पारगती किती होते? जनुकांचा पुनःसंयोग कितपत होतो? यावर साम्य आणि भेद अवलंबून असतात. एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होणे आणि पेशी विभाजन याचा काय परस्पर संबंध आहे? प्रजनन या प्रक्रियेत गुणसूत्रांचे विभाजन होते. पेशी विभाजन या प्रक्रियेने नवी युग्मके तयार होतात. त्यांच्या फलनानंतर नवा जीव निर्माण होतो. लैंगिक प्रजननाच्या पद्धतीत ह्या सर्व क्रिया पेशी विभाजनाने घडतात. अलैंगिक प्रजनन देखील पेशीच्या विभाजनानेच होते. स्त्रीयुग्मक आणि पुंयुग्मक जर द्विगुणित असते तर काय झाले असते? द्विगुणित युग्मकांचे फलन झाल्यास चतुगुणी युग्मनज निर्माण होतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विकृती निर्माण होतील. गुणसूत्रांची संख्या देखील नियंत्रित राहणार नाही. पुरुषांमध्ये व स्त्रियांमध्ये कोणती संप्रेरके वयात येताना शारीरिक बदल घडविण्यास कारणीभूत ठरतात? पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि स्त्रीमध्ये इस्ट्रोजन ही संप्रेरके वयात येताना शारीरिक बदल घडविण्यास कारणीभूत ठरतात. लग्नाच्या वेळी मुलीचे वय किमान 18 व मुलाचे 21 वर्षे असावे असा कायदा
का केला आहे? मुलीचे वय 18 वर्षे होईपर्यंत ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम झालेली नसते. लग्न व गर्भधारणा ह्या क्रिया तिच्या शरीरासाठी योग्य नसतात. त्याचप्रमाणे मुलाची 21 वर्षे पूर्ण होईपर्यंत शारीरिक वाढ झालेली नसते. म्हणून लग्नाच्या वेळी मुलीचे वय किमान 18 व मुलाचे वय 21 वर्षे असावे असा कायदा आहे. भ्रूणाची पूर्ण वाढ झाल्यानंतर मातेच्या पियुषिका ग्रंथीतून कोणते संप्रेरक स्रवण्यास सुरुवात होते? ऑक्सिटोसिन हे संप्रेरक भ्रूणाची पूर्ण वाढ झाल्यानंतर मातेच्या पियुषिका ग्रंथीतून स्रवण्यास सुरुवात होते. व्याख्या लिहा. 1. कलिकायन. एकपेशीय कवकामध्ये अलैंगिक प्रजनन हे कलिका तयार करून होते. या क्रियेला कलिकायन असे म्हणतात. 2. मुकुलायन. शरीरभित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशीच्या विभाजनाने फुगवटा किंवा मुकुल तयार करून त्याच्या वाढीनंतर त्याचे रूपांतर नवजात सजीवात करणे, या क्रियेला मुकुलायन असे म्हणतात. 3. शाकीय प्रजनन. वनस्पतींमध्ये मूळ, खोड, पान, मुकुल यासारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास शाकीय प्रजनन असे म्हणतात. 4. परागन. फुलाच्या परागकोशातील परागकण स्त्री केसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात. यालाच परागन किंवा परागीभवन असे म्हणतात. 5. स्वयंपरागन. जेव्हा परागन क्रिया एकाच फुलात किंवा एका झाडाच्या 2 फुलात होते तेव्हा त्यास स्वयंपरागन असे म्हणतात. 6. परपरागन. जेव्हा परागन क्रिया एकाच जातीच्या 2 भिन्न वनस्पतीमधील फुलांमध्ये घडून येते तेव्हा त्यास परपरागन असे म्हणतात. 7. अपरा. गर्भाशयातील वाढीच्या काळात भ्रूणास अन्न पुरवठा करण्यासाठी जो अवयव तयार होतो त्यास अपरा असे म्हणतात. 8. पुनर्जनन. विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करून प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून 2 नवजात प्राणी निर्माण करण्याच्या पद्धतीला पुनर्जनन असे म्हणतात. 9. भ्रूणपोष. फलनाच्या क्रियेत अंकुरलेल्या परागकणातून बाहेर येणारे दुसरे पुयुग्मक 2 ध्रुवीय केंद्रकांशी संयोग पावल्यानंतर तयार होणाऱ्या पोषक द्रव्याला भ्रूणपोष असे म्हणतात. 10. अंडमोचन. संप्रेरकाच्या प्रभावाने पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते. या क्रियेला अंडमोचन असे म्हणतात. प्रजनन म्हणजे काय? एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन म्हणतात. परागनाचे घटक कोणते? परागनाचे अजैविक घटक वारा आणि पाणी, तर जैविक घटक कीटक, पक्षी आणि इतर प्राणी असतात. फलनानंतर बीज आणि फळ कशापासून तयार होते? फलनानंतर बीज बीजांडापासून आणि फळ अंडाशय यापासून तयार होते. नवजात हायड्रा निरावलंबी जीवन केव्हा जगू लागतो? ज्यावेळी छोट्या हायड्राची वाढ त्याचे अस्तित्व टिकवण्या इतपत होते
व तो जनक हायड्रापासून वेगळा झाला की तो निरावलंबी जीवन जगू लागतो. पुष्पवृंती आणि स्थानबद्ध फुले म्हणजे काय? ज्या फुलांना देठ असते अशी फुले म्हणजे पुष्पवृंती आणि ज्या फुलांना देठ नसते अशी फुले म्हणजे स्थानबद्ध फुले होय. अलैंगिक प्रजनन म्हणजे काय? युग्मक निर्मितीविना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने अवलंबलेली नवजात जीवनिर्मिती प्रक्रिया म्हणजेच अलैंगिक प्रजनन होय. लैंगिक प्रजननाने तयार होणाऱ्या नवीन जीवाकडे दोन्ही जनकांची विचरित जनुके का असतात? लैंगिक प्रजननामध्ये नर जनकाचे पुयुग्मक तर मादी जनकाचे स्त्रीयुग्मक यांचा संयोग होतो. त्यांच्या संयोगाने द्विगुणित युग्मनजाची निर्मिती होते. याला फलन म्हणतात. फलनामुळे दोन्ही जनकाची जनुके नवीन जीवात येतात. 45 ते 50 वर्षांच्या दरम्यान स्त्रीला रजोनिवृत्ती का होते? 45 ते 50 वर्षांच्या दरम्यान स्त्रीच्या शरीरात प्रजनन संस्थेचे कार्य नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकाचे प्रमाण कमी होत नंतर संपते. त्यामुळे स्त्रीचे ऋतुचक्र थांबते. यामुळे रजोनिवृत्ती येते. वनस्पतीमध्ये फूल लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. कसे ते सांगा? फुलात स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक तयार होतात. त्यासाठी फुलात पुमंग व जायांग विशेष मंडले असतात. फुलातच द्विफलनाची प्रक्रिया होते. म्हणून फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक ठरते. जास्त वयाच्या स्त्रियांना होणाऱ्या अपत्यांना व्यंग असण्याची शक्यता का असते? जास्त वयाच्या स्त्रियांच्या अंडाशयातून बाहेर पडणाऱ्या अंडपेशी तेवढ्याच जुन्या असतात. शिवाय रजोनिवृत्तीचे वय जवळ आलेले असते. अशा अंडपेशींची विभाजनाची क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे अर्धगुणसूत्री विभाजन व्यवस्थित पूर्ण झालेले नसते. अशा विकृत अंडपेशी फलित झाल्या तर त्यापासून तयार होणाऱ्या अपत्यांना जन्मतः व्यंग असण्याची शक्यता जास्त असते. टीप लिहा. कलिकायन. कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन किण्व करतात. यात जनकपेशीत सूत्री विभाजनाने 2 नवजात केंद्रके तयार होतात. या पेशीला बारीकसा फुगवटा किंवा कलिका येते. 2 नवजात केंद्रकांपैकी एक केंद्रक कलिकेमध्ये शिरतो. कलिकेची योग्य वाढ होते. नंतर ती जनकपेशीपासून वेगळी होऊन स्वतंत्र नवजात किण्वपेशी म्हणून वाढू लागते. म्युकर या कवकात प्रजनन कसे होते? बीजाणू निर्मितीने अलैंगिक प्रजनन म्युकर या कवकात होते. बीजाणुधानीमध्ये बीजाणूंची निर्मिती होते. पूर्ण वाढ झाल्यावर बीजाणुधानी फुटते आणि बीजाणू बाहेर पडतात. अनुकूल परिस्थिती मिळाली की हे ओलसर उबदार जागी रुजतात. लैंगिक प्रजननात माता पित्याप्रमाणे नवीन जीव गुणधर्मांबाबत साम्य दाखवतो. हे विधान उदाहरणासह स्पष्ट करा. एक युग्मक पित्याकडून तर दुसरे युग्मक मातेकडून अशा 2 युग्मकांच्या सहाय्याने लैंगिक प्रजनन होते. ही युग्मके अर्धसूत्री विभाजनाने तयार होतात. यांचे फलन झाले की युग्मनज तयार होतात. माता पित्यांकडून जी गुणसूत्रे येतात त्यातून त्यांचा DNA नवीन संततीत जातो. त्यामुळे त्याचे गुणधर्म माता पित्यांप्रमाणेच असतात. टीप लिहा. भाडोत्री मातृत्व. ज्या स्त्रियांमध्ये
गर्भाशय रोपण क्षमता नसते अशा स्त्रियांना भाडोत्री मातृत्व ही उपचार पद्धती वापरता येते. या पद्धतीत जिला मातृत्व हवे तिच्या अंडाशयातून अंडपेशी बाहेर काढण्यात येते. या अंडपेशीचे तिच्या पतीच्या शुक्रपेशींचा वापर करून काचनलिकेमध्ये फलन घडवून आणले जाते. यातून तयार झालेला भ्रूण दुसऱ्या भाडोत्री मातेच्या गर्भाशयात रोपण केला जातो. IVF ही संकल्पना स्पष्ट करा. आधुनिक वैद्यकशास्त्रातील हे तंत्रज्ञान आहे ज्यांना मूल हवे अशा अपत्यहीन दाम्पत्यासाठी वापरण्यात येते. IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच शरीराबाहेर फलन. मातेची अंडपेशी बाहेर काढून काचनलिकेत ठेवली जाते. त्यावर पित्याच्या शुक्रपेशी सोडून काचनलिकेतच फलन केले जाते. नंतर हे मातेच्या गर्भाशयात रोपण केले जाते. अशा प्रकारे अपत्य प्राप्ती करता येते. विभाजन या अलैंगिक प्रजननानंतर जनक पेशीचे अस्तित्व राहते का? विभाजन या अलैंगिक प्रजनन पद्धतीत जनक पेशीचेच विभाजन होत असते. या पेशीचे केंद्रक आणि पेशीद्रव्य हे दोन्ही विभाजित होतात. त्यामुळे जनक पेशीचे तसेच अस्तित्व न राहता ती पेशी नव्या पेशीत रूपांतरित होते. धन्यवाद.